आज आपण बनवणार आहोत मसाला डोसा. चीज मसाला डोसा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी आदल्या दिवशीच डाळ आणि उडदाची डाळ आणि तांदूळ हे मी भिजत घातलेलं, रात्रभर भिजत होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग मी ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि मग 4-5 तासासाठी मी तसंच ठेवलेलं. आता हे आपल्याला सांबार बनवायचं. त्याच्यासाठी मी तुरीची डाळ घातलेली अर्धा तास. ती भिजून झाली. आता त्याच्यासाठी आपण ना एक कांदा, 2 टोमॅटो आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे. आता हे कांदा आणि टोमॅटो आहे ना, तर डाळीतच शिजायला एकत्र टाकायचं आहे आणि त्याच्यात मी मसाले पण त्याच्यातच टाकणार आहे. हळद, तिखट आणि सांबार मसाला हे सगळं त्याच्यातच टाकायचं आणि कुकरमध्ये ठेवायचे शिजायला. 3 शिट्ट्या काढायच्या तुरीच्या डाळीच्या. आता आपली डाळ शिजलेली आहे. आता आपण तिला फोडणी द्यायची. ती आपण आता थोडीशी हे करून घेऊया. जास्त स्मॅश नाही करायची, ती तशीच ठेवायची. शिजली आहे ती चांगली. आता एका कढईत तेल गरम केलं आहे मी. त्याच्यात राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. आता आपण त्याच्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता टाकला आहे आणि आता बेसिक मसालेच वापरणार आहे मी, जास्त काय वापरणार नाही आहे. हळद, तिखट आणि सांबार मसाला टाकणार आहे. आणि ह्या सांबारसाठी मी काय भाज्या वगैरे वापरल्या नाही. मी साध्या पद्धतीनेच बनवलं आहे सांबार. फक्त तुरीची डाळ, कांदा आणि टोमॅटो एवढंच वापरलं आहे. आता मी त्याच्यामध्ये डाळ टाकून घेतली शिजलेली. छान कलर आलाय सांबारला छान. आता आपण याच्यात गरम पाणी टाकून, जितकं आपल्याला थिकनेस पाहिजे, पातळ पाहिजे त्याप्रमाणे आता त्याच्यात आपण गरम पाणी टाकून उकळून घेऊया. चांगली उकळी काढायची आणि मग कोथिंबीर टाकून सजवायचं. मीठ टाकूया चवीनुसार. कोणाकोणाची वेगवेगळी पद्धत असते. माझी अशी पद्धतीने मी भाज्या पण टाकून करते, पण आज मी असं साध्या पद्धतीनेच केला सांबार. भाज्या काही टाकल्याच नाही. कांदा आणि टोमॅटोच टाकला शिजताना. तुरीच्या डाळ मिक्स डाळींचं पण सांबार करतात, ते पण मी नंतर कधीतरी बनवलं की टाकले व्हिडिओमध्ये. आता आपण ह्याच्यात गरम पाणी टाकूया. बघा सांबारचा कलर किती छान आला. आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. सांबारला तर उकळी आली चांगली. आंबटपणासाठी तुम्ही चिंच वगैरे घालू शकता. मी ते काहीच घातलं नाही, चिंच वगैरे काहीच. एकदम साध्या पद्धतीने बनवलं मी. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. सांबार आपली झालं रेडी. आता आपण ना चटणी बनवून घेणार आहोत. मी हा खवलेला नारळ घेतला आहे अर्धी वाटी आणि 7-8 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आणि कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे घेतला आहे आणि आपल्या डाळ्या असतात ना, फुटाण्याच्या डाळ्या, त्या घेतल्यात मी. त्याने चटणी छान होते, थिकनेस येतो त्याला. आणि मीठ टाकून मग आपण आणि लसूण पण घेतलेत मी. 5-6 पाकळ्या घेतल्या लसणाच्या मी. आता चटणी वाटून झाली. आपण चटणीला आता फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी मी कढईत थोडंसं तेल घेतलं आहे. आता आपण जिरा राईची फोडणी देऊया आणि कढीपत्ता टाकूया. आता हे वाटलेलं जे आहे चटणी ती टाकायची आहे.
कढईत ना मी तेल गरम करून घेतलं आणि आता डोस्याला लावतात ना तो बटाट्याचा मसाला तो बनवून घेणार आहे. थोडं जिरे राईस टाकलं फोडणीला, कढीपत्ता आणि कांदा. आता आपण त्या कांद्यात मीठ टाकून घेऊया आणि कांदा परतवायचा आहे चांगला. आता कांदा परतवला की त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकायचे आहेत आपल्याला. टोमॅटो आता टाकून घेतले. आता टोमॅटो चांगले परतवायचे. किंचित गरम पाणी टाकायचं. आता मॅश करून घेऊ. आता आपण तवा गरम केला आहे. तव्यावर आपण आता डोसा टाकायचा आहे. डोसा बनवून घेऊया, चीजी डोसा. तव्याला तेल लावायचं आहे. कांद्याने तेल लावते मी आणि थोडं आता हा आपण बॅटर पसरवून घेऊया डोशाचा. चांगला गोल झाला आहे डोसा. एक वाफ काढूया थोडीशी डोश्याची. चांगला कुरकुरीत होतो तो म्हणजे. आता आपण त्याच्यावर तेल लावलं आहे. तेल जास्त वापरायचं नाही, थोडंसंच वापरायचं आहे. आता आपण हा मसाला लावून घेऊया डोस्याला, पसरवून घेऊया. तसा इझिली पसरतो आहे. आता आपला मसाला परतवून झाला आहे. आता आपण चीज किसून घ्यायचं आहे. त्याच्यावर डोस्यावर चीज लावायचं म्हणजे मुलं आवडीने खातात. बघा कसा दिसतोय छान, कलर पण छान दिसतोय डोश्याचा. आता थोडं चीज मेल्ट झालं की आपण त्याला फोल्ड करायचं आहे डोस्याला आणि मग कट करून खायला द्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपण फोल्ड करायचं आणि कट करून घ्यायचं आहे त्याला, जसं आपल्याला हॉटेलमध्ये देतात तसं त्याप्रमाणे. आता ना इडली बनवायची आहे. हे मी इडली बॅटर इडली पात्रात टाकलं आहे आणि इडल्या आता वाफवून घ्यायच्यात. इडल्या आता वाफवून झाल्यात, चांगल्या सॉफ्ट झाल्या इडल्या. आता मी त्या एका डिशमध्ये घेतल्यात इडल्या आणि तुम्हाला सर्व करून कट करून
2 इडल्या घेतल्या त्याच्यावर किसल्या आणि त्याच्यावर आता सांबार टाकणार आहे. त्याची रिॲक्शन बघा कशी आहे. सांबार आवडलं. जास्त पातळ नाही केलंय मी सांबार, थोडंसं घट्टच ठेवलंय. छान दिसते सांबारचा रंग पण चांगला आलाय. भाज्या वगैरे मी काहीच वापरल्या नाही सांबारमध्ये. आता मी तो डोसा बनवलेला ना चीज पेरून तो मुलाला खायला दिलाय. त्याला आवडलाय खूप. कशी वाटली सांगा माझ्या डोशाची सांबार आणि चटणीची रेसिपी आणि सपोर्ट करा आणि